प्रचंड टाळ्या आपण पाहतोय जरांगेंची ही इशारा बैठक सध्या इथे सुरू आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव इथे आलेले आहेत। वारीपूर्वी मराठ्यांचा महासागर बालाघाटावरती उसळलेला आहे। रस्त्यावरती मनोज दादा जरांगे पाटलांचं हे वादळ प्रचंड टाळ्या वाजवा एकदा। दादांच्या स्वागतासाठी सगळ्यांनी भगवे रुमाल वरती काढून ठेवायचे आहेत। सगळ्यांनी भगव्या टोप्या भगवे रुमाल हातामध्ये घेऊन ठेवायचे आहेत आणि दादा स्टेज वरती आल्यानंतर आपण त्या ठिकाणी जलवा दाखवायचा आहे। कृपया गर्दी कमी करा आणि स्टेज वरती संयोजन समितीला विनंती आहे, जास्तीची गर्दी पाठवू नका। स्टेज वरती गर्दी होणार नाही याची काळजी करा। माता भगिनी आहेत, सगळ्यांनी काळजी घ्या। एका जागेवरती गर्दी करू नका। संयोजन समितीला दादांकडून सूचना आहे, हळूवार पुष्पवृष्टी करायची, हळूवारपणे। जोरदार टाळ्या। कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला? मनोज दादा तुम आगे बढो। सगळ्यांनी भगवे रुमाल वरती करा। हे मराठ्यांचं प्रचंड भगवा वादळ। मनोज दादा तुम आगे बढो। आता कुठे जायचं? यानंतर मी मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना विनंती करतो, आपण दरम्यान या मेळाव्यात या बैठकीसंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अशोक काळकुटे यांच्याकडून। अशोक, काय सांगाल, या ठिकाणी मनोज जरांगे दाखल झालेत का? अधिकचे अपडेट्स। जरांगे पाटील दाखल झालेले आहेत आणि मुंबईमध्ये 29 तारखेला जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने आजची बीड मधली इशारा बैठक पार पडते आणि या इशारा बैठकीसाठी हजारोच्या संख्येने मराठा बांधव या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि दरम्यान आहे त्या बैठकीतून जरांगे पाटील काय नेमके निर्णय या अभूतपूर्व अतिशय उत्साहात मराठा बांधवांनी स्वागत केलेलं आहे आणि आता जरांगे पाटील या ठिकाणी बैठकीला संबोधित करण्यासाठी पोहोचलेले आहे। नेमकं काय बोलतात याकडे अगदीच अशोक, मात्र मोठ्या संख्येनं इथे समाज बांधव दिसत आहेत। साधारणतः काय व्यवस्था आहे आणि किती संख्येनं या ठिकाणी मराठा समाज बांधव आलेले आहेत? जवळपास 10 ते 18 हजार मराठा बांधव या बैठकीसाठी आलेले आहेत। अगदी नक्कीच अशोक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। सुरुवातीला आपण पाहतोय ही दोन महत्त्वाची दृश्य आहेत। जरांगे पाटील आता इथे दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय आणि आता मनोज जरांगे यांना पुष्पहार अर्पण केला जातोय। एकूणच मोठ्या संख्येनं समाज बांधव दादांची सूचना आली आहे, सत्कार नंतर स्वीकारणार आहेत। ज्या बांधवांकडून सत्कार होणार आहेत त्यांचे सत्कार दादा नंतर स्वीकारणार आहेत। आलेल्या पाहुण्यांना येऊ द्या, पुढे बसू द्या, त्या ठिकाणी सर्वांचा सन्मान करा। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। एकदा हात उंचावून भगवा ध्वज बाहेर काढा सगळ्यांनी आणि गरा 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 फिरवा एकदा मराठ्यांचे भगवा वादळ। 1 मिनिट फिरवा आणि मुक्याने नव्हे, पाटील 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 जोरदार। दादांचं आगमन यानंतर स्टेजवरील मंडळींना विनंती, आपण खाली व्हावं। ताई बसा, खाली बसून घ्या। प्रत्येक वादळ पेलेन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे। पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे। मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा दाट आहे। जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे। यानंतर मराठ्यांचा बुलंद आवाज माननीय संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील। दादांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। सर्वांनी आपले मोबाईल डाटा बंद करावे। सगळ्यांनी मोबाईल डाटा बंद करा। स्टेजचे सगळे मीडिया सहित खाली चला। दादा आणि मुली राहतील, मी सुद्धा खाली जाणार आहे। फक्त अंतरवलीवाले 4 जण। जीजी भाऊ तुम्ही सुद्धा चला, समोर स्टेज लावले आपण एवढं।